बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी मीरा भाईंदरमधून। मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि मराठी एकीकरण समितीचं आंदोलन सुरू आहे। मराठी महापौर करण्याची मागणी यावेळी करण्यात येते। मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या डिंपल मेहता महापौरपदी आहेत। मीरा भाईंदर महापालिकेचा महापौर हा मराठीच असावा या मागणीसाठी मनसे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आंदोलन केली जातात। मीरा भाईंदर महापालिकेत भाजपच्या नेत्या डिंपल मेहता यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे। त्यानंतर महापौर हा मराठीच असला पाहिजे अशी मागणी करत मनसे आणि मराठी एकीकरण समितीकडून हे आंदोलन केलं जात आहे। ह्या आंदोलनात काही महत्त्वाने हे राजकीय प्रेरित आंदोलन आहे। मीरा भाईंदरमध्ये विविध समाजाची लोक ज्या पक्षांनी ज्या जबाबदारी दिली ते महापौर झाले। मग एखादा मायरा मेंडनचा असू द्या, कॅटलिन परोसा असू द्या, आता गेल्या वेळी आम्ही ह्यांना दिलेली महापौरपद काय नाव आपलं ज्योत्स्नाताई हसनाले, आता डिंपल मेहता आले। हा पक्ष शेवटी लोकांनी यासाठी नाही निवडून दिलं कुठल्या जातीचा महापौर होईल, यासाठी निवडून दिलं की कुठला पक्ष मीरा भाईंदर शहराचा विकास करेल आणि भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे। त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये हा वाद आता चांगलाच उफाळल्याचं पाहायला मिळतंय। डिंपल मेहता यांची बिनविरोध महापौरपदी निवड झाली आणि त्यानंतर मात्र मनसेनं आणि मराठी एकीकरण समितीनं त्यांच्या या बिनविरोध निवडीवरती मोठा आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जयराज राजिवडे यांच्याकडून। जयराज, मीरा भाईंदरमध्ये मोठा वाद उफाळल्याचं दिसून येतंय, काय नेमकं प्रकरण? नक्कीच अंकिता, एकूणच पाहू शकत असाल का दृश्यांच्या माध्यमातून का मीरा भाईंदर महानगरपालिकेचा आज महापौर निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे आणि या प्रक्रियेमध्ये मराठी एकीकरण समिती आणि मनसेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे का जी काही प्रक्रिया जी आहे ही बिनविरोध प्रक्रिया होणार असून भाजपचा महापौर हा बसणार आहे आणि या महापौरपदी ज्या डिंपल मेहता आहेत या आधी सुद्धा महापौर होत्या भाजपकडून, त्यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे आणि उपमहापौर म्हणून ध्रुव किशोर पाटील हे सुद्धा भाजपचे नगरसेवक असून त्यांचं उपमहापौर पदासाठी नाव पुढे आलेलं, पण मात्र मराठी एकीकरण समिती आणि मनसेकडून मराठीच महापौर बसावा याकरिता आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण पाहायला गेलं तर आता जी काही प्रक्रिया जी आहे महापौर पदाकरिता ही महापालिकेमध्ये महापौर दालनामध्ये ही सुरू आहे आणि आपण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे का भाजपकडून स्पष्ट मते आणि बिनविरोध म्हणून डिंपल मेहता आणि ध्रुव किशोर पाटील यांची नावं पुढे करण्यात आलेली आहे। अंकिता, मात्र जयराज, भाजपकडून किंवा डिंपल मेहतांकडून या सगळ्या प्रकरणाची आंदोलनाची काही दखल घेण्यात आली आहे का? नक्कीच आपण पाहिलं असेल का नरेंद्र मेहता जे आमदार आहेत आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपचे सर्वस्व आमदार मेहता यांनी म्हटलेलं आहे की या आंदोलनाचं तथ्य काहीच नाहीये। हा आंदोलन फक्त मात्र कुठे ना कुठे हा एक जातीवाद म्हणून हा आंदोलन करण्यात येत आहे का मराठी महापौर बसावा, मराठी महापौर बसणारच, पण तो मात्र इथला स्थानिक नागरिक कोण असावा याच्यावरती ही समिती दखल घेत नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे। निश्चित जयराज, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे मनसे आणि मराठी एकीकरण समितीकडून हा आक्षेप घेण्यात आलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौर पद दिल्यामुळे आता हा सगळा वाद उफाळल्याचं पाहायला मिळत आहे।